आहेच की आपल्याला जे उजनीचं पाणी येणार होतं हे आलं का? मानायचं का महायुती सरकार? बिलकुल नाही. का? काही सोय नाही सरकार करेल. एवढं हिंदुत्ववादी सरकार आहे. लोक सावंत साहेबाला मानणारे, भाजपला मानणारे नाहीत काही तर कुणी. तुम्ही आहे पण तुम्ही कॅमेऱ्यात येत नाही. एक जण आहे बरं का, लक्ष ठेवा, पण त्यांना कॅमेऱ्यात यायचं नाही. ठीक आहे. नमस्कार, मी रवी डोईफोडे. आज मी आलोय हातोला या गावामध्ये, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. तर आपल्याला विधानसभा 2024चा सर्वे इथं घ्यायचा आहे. ह्या सर्वांचं मत आपल्याला अनकटपणे व्हिडिओ कुठेही न करता मी तुमच्या पुढे मांडणार आहे. मतदारसंघाचं नाव आहे भूम, परांडा, वाशी. म्हणजे हे तीन तालुके आहेत. एक भूम तालुका, परांडा आणि वाशी, ह्या तीन तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ आहे. तिथले जे उमेदवार आहेत, एक तानाजी सावंत उमेदवार आहेत, जे 2019ला पहिल्यांदा या मतदारसंघातून शिवसेनेकडून आमदार झाले होते. आता शिंदे गटाकडून ते निवडणूक लढवत आहेत. आणि जे दुसरे उमेदवार आहे राहुल भैया मोठे, हे 2019पर्यंत 15 वर्ष आमदार होते, 3 टर्म आमदार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. आणि आतासुद्धा शरद पवार गटाकडून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत. तिसरे उमेदवार आहेत वंचितचे प्रवीणदादा रणबागोल. त्यांचे नाव घेणं इथं महत्त्वाचं आहे. तर मांडा, सरकारच्या कामावर खुश आहेत का तुम्ही? सरकारच्या कामावर हो आहे का? मग काय म्हणतात, शिंदे सरकार, भाजप सरकार, अजितदादा, चांगलं आहे का सरकार? चांगलं आहे ना. चांगलं आहे. कशामुळे, काय कारण? काही बायासाहेबांनी पाण्याची शेत बांधून दिली. भैयासाहेब, राहुल बायासाहेब. राहुल भैया मोठे. हां, मग राहुल भैया मोठे तर आता सरकारमध्ये नाहीत की? सरकारमध्ये आता नाहीत. आता चालते या पुढे या जरा. मग तुमचं मतदान कुठं असेल? काहीच नाही का, बोलायचं नाही. सरकारवर आहेत का खुश तुम्ही? या पुढे या. सरकारवर आहेत का? नाही ना. हां, नाही. कारण काय? कारण काय, आता सोयाबीनचा भाव आहे सध्या. आम्हाला सोयाबीन शेतामध्ये त्याचा भाव होता की 11,000 पर्यंत गेलता. 11,000 हो. पर्यंत गेलं तर भाव. कमीत कमी 7 तर विकलं होतं. हा. तर आता विकतंय 4,000, 3800. ये इकडे ये. 38 रुपये भाव विकतंय. सोयाबीनची आयात केली त्यांनी, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय सगळा. नेमकं कशावरून मतदान करावं मग त्यांना? बाकी पिकाला असेल की भाव? बाकी कोणत्या पिकाला भाव आहे तुम्ही सांगा. कुठल्याच पिकाला? ज्वारीला भाव काय आहे? आज कुठल्या आज गॅस सिलेंडर केवढा होता? 400 रुपयाला होता. त्यांनी केवढा केला? 800. आता 800ला आहे. हा 1200ला होता. 1200 पर्यंत गेलता. मग आता इतके समजे वाढलेचं भाव, त्याच्यामुळे अडचणीचं शेतकरी डिझेल, सगळं डिझेल शेतकऱ्यावरच आहे. नांगरायचा भाव आता 600 पासून 1,500 पर्यंत. म्हणजे आता 2,000 आहे. वाढला तर नांगरेटीचा हो, सगळं शेतकरी अडचणीत. हो, शेतकऱ्यासाठी काहीच नाही फायदा. हां, अहो तळ्यामुळे फायदा झालाय बाकीचा. तुम्ही येऊन बोला की. तळ्यामुळे तर फायदा झालाय आपला. समजा बाकीच्या यंत्रणा आहे सगळे राबवणं, पण सरकारचं काम असतंय कोणतं? शेतकऱ्यासाठी अगर बाकीच्या सुविधा, समजा गावात काय सुविधा, आमचं गाव आहे का तालुक्यात ना, संपर्क तुटलेलं गाव आहे. बाजूला बीड जिल्हा आहे ना, बाजूला बीड जिल्हा आहे. आणि वाशी तालुक्याला जायचं म्हणलं तर इथून काय वाहन, काय सोय? दवाखान्यात जायचं म्हणलं काय सोय इथून? तुम्ही रस्ता कुंकून आले तुम्ही आता? हा, मलाही रस्ता नाही. मी इकडून आलो होतो पाऱ्यावरून कमेश्वरी पिंपळगाव, तिथं वाशीला जायचं रस्ता कुठे? आम्हाला वाशीला जायला जवळचा रस्ता कुठे? रस्ता खराब होता खूप. अहो तालुक्याला जायचं म्हणजे रस्ता आहे का? शकते का? तो म्हणला नाही. अहो तुम्ही इकडे बघा, आरोग्य मंत्री तर तुम्ही कुठल्या बी जाऊ आहे का? तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा कुठल्या बी. म्हणजे तानाजी सावंत आरोग्य मंत्री आहेत, पण हातोला गावातनं प्राथमिक म्हणजे केंद्राला जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाहीत. म्हणजे आरोग्य मंत्र्यांनी आरोग्यासाठी काय काम केलेलं नाही. काय म्हणतो, तुम्हाला दवाखान्याची गाडी इथे येते महिन्या 15 दिवसाला, त्यात काय असतंय सांगा तुम्ही? त्यात काय तपासण्या होत्यात? त्या सगळ्या सुविधा दिल्या म्हणतात, एक्सरे बिक्सरे, पण जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत एक्सरे काढण्यासाठी जातात, जे फिरता दवाखाना म्हणतात, पण त्या फिरता दवाखान्यात त्यांचे औषधं उपचार असे काहीच उपलब्ध नसतात. त्या ठिकाणी त्या वयोवृद्ध लोकांना मिळतील असे. नुसता तो फिरवायचा म्हणून फिरता दवाखाना आहे. तुम्ही पारगाव दवाखान्यात जावा, काय सुविधा मिळते बघा. पारगावला पण सुविधा नाही. काय मोठं उपकेंद्र आहे तो दवाखान्यात, तिथं पण सुविधा नाही. काय बघा ना जाऊन तुम्ही. आता जर दवाखान्यात तुम्हाला नेलं तर ती म्हणजे जाऊ वाशीला, जाऊ उस्मानाबादला. मग पुन्हा वाशीला आहे व्यवस्था तालुक्याच्या ठिकाणी. राहुलबायाच्या कार्यकर्ते जे हातोला साठवण तलाव झालंय, त्याच्यासाठी भरपूर खालच्या लोकांना त्यांच्या काळामध्ये तुम्हाला सांगू का, त्यांच्या काळामध्ये 20 सब पेशंट झालं. राहुलबाई मोठे. आता त्यांचं वाढ करून जर मोठं करायचं म्हणजे त्यांनी करू शकले असते. त्यांनी काय प्रयत्न केला? शेतकऱ्यासाठी लाईटच नाही. बरं, राहुलबाई मोठे 15 वर्ष आमदार राहिले, नंतर त्यांचा पराभव झाला. काय कारण आहे? अलीकडे थोडंसं काय कारण आहे पराभव व्हायचे राहुलबाईच्या? पराभव झाला काय सांगू शकत नाही. म्हणजे पराभव असाच, जे बाहेर आलेत जनतेचा कौल आहे. आता त्यांनी कौल समजा काय म्हणतो सावंत दिला, पण सावंत साहेबांनी या 5 वर्षात
हातोला गावासाठी एकदाही त्यांचा चेहरा हातोला गावासाठी बघायला भेटलेला नाही. काही गाव गेले होते ना मागे इकडे कुठेतरी गेले होते ना बाराच्या तिकडे इथं आले नाही पारा गावाला जाणारा रस्ता वेगळा आहे. हातोला गावा हे बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आमचं गाव संपर्काच्या बाहेर तुटलेलं गाव अजून आहे का कोणी बोलणार हा मस्त व्हिडिओ काढते येऊन बोल जरा व्हिडिओ काढायचं काम करते सावंत साहेबाला रानातल्या लाईटीचा रातच्या 1 वाजता लाईट असते. ही आमदार खासदार रातच्या 1 वाजता येऊन भिजवणार आहेत का तिथे रानात येऊन? रान कसं रानात भिजवायचं दिवसा लाईट सोडा ना. आणि दिवसातून 4-4 वेळेस गोठाळा. काही लाईट आहे काय करते? कुणाला निवडून द्यायचं? कशामुळे निवडून द्यायचं? काहीतरी फायदा होत असला तर आमचं काहीतरी करा ना तुम्ही. राहुलभाई मोठेला सांगितलं का सांगितलं ना सांगितलं ना गावात आलते सांगितलेत ना ते आता म्हणले निवडून आले होते काहीतरी करू लाईटीचं. आता मला सांगा विश्वास आहे का राहुलभाई यावर करतील म्हणून? कारण काय विश्वास असण्याचं काय करतात ना. आता त्यांनी एवढं मोठं तळ बांधलं. ते काय जण म्हणणे राहुलभाई काहीच काम करत नाही 15 वर्ष काहीच आता ती कसं तळ बांधलं त्यांनी रस्ते त्यांनी काहीच केलं नाही ना रस्त्याची तळ बांधली. आमच्या गावाला ते म्हणले होते रस्ता पाहिजे का तुम्हाला काय पाहिजे 4 सभागृह दिलेत वेगवेगळ्या समाजाला त्यांनी 4 सभागृह दिले दिसत नाही त्यांचं काम ते 4 सभागृह ह्यांचं दाखवा कुठं सभागृह आहे का ती राहुलभाई सभागृह हो 4 सभागृह देत प्रत्येक समाजाला दिले. बोला काय म्हणतंय सरकार आणायचं का परत महायुती सरकार? नाव सांगा तुमचं. गोरखदार माहेरे. आणायचं का महायुती सरकार? बिलकुल नाही. का काही सोय नाही सरकार करीत. एवढं हिंदुत्ववादी सरकार आहे. अहो संविधान बदलायला तयार आहे ती तर त्याला निवडून जाणार कसं? नाही ते आपलं सरकार म्हणतात हिंदूचं सरकार म्हणतात. हे चुकीचं चुकीचं आहे का? हो संविधान बदलायचं म्हणतात. हो मग तुम्ही लोकसभेला मतदान केलं की नाही यांना? केलं ह्याला महायुतीला केलं भाजप सरकारला केलं का मतदान? महाविकास आघाडीला केलं. महाविकास आघाडी चालतंय. चला अजून काय मत मांडा तुमचं. उमेदवार कसे आहेत? वंचित बहुजन आघाडीचं काय आहे का इथं? प्रचार तर जोरात आहे वंचित बहुजन आघाडीचा पण मतदार आहे का वंचित बहुजन आघाडीचं इथं? कोणी आहे का इथं? बरेच माणसं जमलेत. वंचितचं कोणी आहे का इथं? तुम्ही का? ओके. आणि महायुतीचं कोणी? सावंत साहेबाचा कार्यकर्ते काही लोक सावंत साहेबाला मानणारे भाजपला मानणारे नाहीत का इथं कोणी? तुम्ही आहे पण तुम्ही कॅमेऱ्यात येत नाही. एक जण आहे बरं का लक्ष ठेवा पण त्यांना कॅमेऱ्यात यायचं नाही. ठीक आहे पण आहेत एक जण जे आहे ते मांडू ना आपण. सावंत साहेबाचा कार्यकर्ता काय म्हणते सावंत साहेब? चांगले तर जायचं का सावंत साहेबाकडे आपण दोघं? 100% काय अडचण नाही. काय म्हणायचं भेटतील का आता? भेटतील नाही भेटतील पण आमचं विकास केला आम्हाला काय विकास? पुढे की सगळा विकास आहे कारण की 15 वर्ष त्यांची सत्ता होती. आम्हाला चिखला रानात जायला पावसात आम्ही गुडघे इतक्या चिखलात आम्ही केंडा आणले. आता मुरुम आज मुरुम टाकला. आज आमची गाडी जाते तिथं. गोट्यात पडायचं तेवढं मुरुम पडायचं. जाणार गोट्याच्या मुरुम पडतो ना तेवढा मुरुम टाकला. नाही मुरुम टाकायचे वाड्या वस्त्याला असं थोडंफार काम केलं. आता केलं वाटतं 6 महिन्यात. पण सर हे ग्रामपंचायतल्या MRGSच्या माध्यमातून काम होतात. आम्हाला हे माहित नाही पण आमचे काम झाले म्हणजे हे काम ग्रामपंचायतचे पण आमदार काढेल. ठीक आहे पण त्यांचा प्रश्न मिटला. अजून कोणी करायचं की बंद व्हिडिओ? बोला मामा. हा या बोला. सगळे 12% घोडे. बोला. राहुलभाई आला तरी तेच करतोय आणि सावंत आला तरी तेच करतोय. पण राहुलबाई की मग साठवून तळाव 11 केलेत ना. अरे साठवून तलाव हातवल्यासाठी नाही केला ती रुईसाठी झाला. तुमचं काय आहे इथं? बाकी ठिकाणी केलं नाही का? हा प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला फायदा आहेच की. आपल्याला जे उजनीचं पाणी येणार होतं हे आलं का? उजनीचं पाणी आलं का हा प्रश्न द्या. हा उत्तर द्या. 80% काम बाहेरच्या कामात झालं. 20% अरे भाऊ काम 25 वर्षाची सत्ता दिली. 25 वर्षाची 25 वर्षाच्या सत्तेमध्ये आलं का? सांगा ह्याचं उत्तर द्या. पवार साहेबांनी 13 वर्ष मुख्यमंत्री राहिले. पाणी आलं का? पश्चिमवाल्यांनी येऊन दिलं का आम्हाला? मराठवाड्याला नाही येऊन दिलं का? दिलं नाही ह्याचं उत्तर द्या. चांगले प्रश्न. तर ह्याचं उत्तर द्या. नाही मग आता काय करायचं ह्या निवडणुकीमध्ये? का नोटाला मतदान करायचं? अति करणार करते नोटाला करते. नाही तर पण चांगल्या पद्धतीने हा मतदान प्रश्न करते. यांनी जो मांडलेला आहे ना एकदम परखडपणे मराठवाड्याचा प्रश्न आहे. मराठवाड्यासाठी काय लातूर केलं या जिल्हा लोकांनी? असो काय केलं आपला पश्चिमवाल्या धाराशिव जिल्हा लोकांनी? असो सांगा, पाण्याचा याचं प्रश्न उत्तर द्या. फार गंभीर आहे. आणि लातूरचा प्रश्न तर महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लातूरचं नाव गेलंय की रेल्वेने पाणी येते म्हणून. चालतंय. अजून कोणी आहे मत पाण्याची मांडणार? सुद्धा अडचणीत अजून मत मांडणार आहे अजून कोणी? या मित्रात बोलतो तसं बोलायचं काय मोठी गोष्ट नाही. काय आपल्याला हे बघा आपल्याला काही तत्वज्ञान सांगायचं. अरे अडचण फक्त व्यायाम करतो का? व्यायाम करतो. हा करतो.
कुठे करतो? इथंच गावातच? गावातच करतो. काय व्यायामशाळा नाही, काय नाही. 5 वर्ष झालं आमच्या गावाची गाठ घेतली नाही सावंत मी साहेबांनी. एका ठिकाणी विचारलं व्यायामशाळेचं काय ते काय म्हणे- नाही व्यायामशाळेचं नाही, काय नाही, कुठंच आले नाही. दाखवलं ना तोंड. नाही एका गावात व्यायामशाळा होती, ते लोक घेऊन गेले म्हणे सामान. कुठे गेले? आमच्या गावात आलंच नाही. आलंच नाही, अजून आलं नाही. कुठं दाखवा बरं, इथं काय आहे? काहीच नाही. मग तू काय करतो सध्या? काय शिक्षण दिलं सोडून बेरोजगार झालो मी. मराठा आरक्षणचा मुद्दा महत्वाचा आहे. नाही शिक्षण किती पर्यंत झालं? BCA झाले माझं BCA complete. झालं. आज जॉबची ही नाही इथं. मग आता काय तयारी नुसतं करतो? लाडक्या भाऊन लाडकी बहिणी देऊन काय उपयोगच नाही. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या तुम्ही. तो सगळा गुजरातचा होतो. काय हो, ही महाराष्ट्राचा होत करते नाही. काहीच सगळे करीत नाही. आपले काय आहे कारखाने महाराष्ट्राचं 1.5 लाख खरं? कोटीचे काय कारखाने राहिले? या लोकांचे. एक प्रोजेक्ट हे एक मुद्दा मांडला बरं का इकडे. हा मुद्दा अहो 1.5 लाख कोटीचे कारखाने आमचे सगळे गुजरात मध्ये गेले. आमचा काय कसं आहे? काय आमच्या इथं काय काय आमच्या- तरुणाला काय आमच्या लेकरा बाळासाठी काय काय उत्तर? काम करायचं? काय रोजगार सांगा? काय इथं? काय नाही. मुद्दा मेन रोजगाराचा आहे, आरक्षणाचा आहे. आरक्षणामुळे ह्याचं उत्तर मराठा द्या. समाज महाग राहिलाय. काय करायचं आरक्षणच सांगा. आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे खूप. मराठा ऐका ना. आरक्षण जरांग्याची माणसं लय आरक्षण म्हणते. महत्वाचा जरांगे मुद्दा आहे. पाटील जसं म्हणते 10 तसं वर्षात- मतदान पडणार आहे इथं. मग कुणी असो जरांगे फॅक्टर 100% लागणार इथं. जरांगे साहेब म्हणले सावंत साहेबाला मतदान करा म्हणलं तर ती कशा म्हणते ना त्यांचे ही बोलका पोपट केला. तिथं गेले मुंबईला शिवाजी महाराजाची शपथ दिली आणि पुन्हा माघारी आले. आमचा पोपटच केला ना तो. चालते तुम्ही चांगलं बोलला ते येणार नव्हतं, बोलायला पाहिजे हा. चालते करायचं का बंद व्हिडिओ मला करायची बंद? मराठ्याला आरक्षणाची गरज काय? खाजय काय खाजय सांगा बरं. आज ही लोक राहिले ती आता तुम्ही बोला माझ्यासारखे की. माझ्यासारखे लोक शिक्षित असून काय अर्थ नाही. आरक्षण नाही म्हणून राहायचं का? आता गावातच करायचं का? विकासच होत नाही विकास महाराष्ट्राचा. काय झाला महाराष्ट्रात? चला काय अजून विकास कोणी आहे? नाही. अजून कोणी आहे बोलणार? विकास होतो सगळा गुजरातचा होतोय. चला महाराष्ट्राचा तर विकास ऐका आहे. तुम्ही हा इकडे या तुम्ही. कर्जमाफी झाली त्यांची झाली. हितला काय? तुम्ही मत तुमचे मांडल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परखडपणे मत मांडले आणि तुमचा सुद्धा मी आभारी आहे. आणि भैयासाहेब हे लीड वरती राहतील. राहुल भैया मोठे. आणि राहुल भाईच हे 23 तारखेला गुलाल उधळणार आहेत ही मी ग्वाही देतो. चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बोलणार मुद्दा मांडणार? आम्ही मराठा आरक्षण जी सांगते ती मतदान करणार. जरांगी पाटील जरांगी म्हणतील पाटील. तिकडे. जरांगी कुणी असो पाटील तिकडे. जिंदाबाद. जिंदाबाद. चला. बाकीचे गेले आम्हाला बाकीच्या आम्हाला घेणं देणं नाही. पक्षाचं नाही, घेणं नाही, देणं नाही. ऐकलं, आम्ही ऐकलं. मराठा आरक्षण आमचा मुद्दा एकच आहे फक्त आम्हाला पक्षाचं घेणं देणं नाही. नाही. जरांगे कुणी असो पाटील तिकडे. जी म्हणते त्याला आम्ही निवडून देणार. मग ते कुणी असू दे आम्हाला त्याचं घेणं देणं झाले नाही. मुद्दे रिपीट व्हायला लागले. व्हायला नको रिपीट. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला मदत करण्यासाठी जॉईन बटनचा वापर करू शकता. थँक्यू.